नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटीद्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी अंतर्गत मी रुपेश कराडे एन्व्हायरमेंट या विषयामध्ये आणि चालणाऱ्या एन्व्हायरमेंट या विषयाअंतर्गत जे आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय, या व्हिडिओ सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जीवसंख्या हा भाग बघितलेला होता, पॉप्युलेशन हा भाग बघितलेला होता आणि त्या भागावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते इथं दिलेले आहेत। लक्ष द्या, जसा पहिला प्रश्न आलेला आहे, खालील आकृतीत दर्शविलेली वक्ररेषा कोणत्या प्रकारच्या प्राण्यांची जीवसंख्या दर्शविते? लक्ष द्या, खालील आकृतीत दर्शविलेली वक्ररेषा कोणत्या प्रकारच्या प्राण्यांची जीवसंख्या दर्शवते? इथं वक्ररेषा दिलेली आहे, ही जीवसंख्या वेळ ही वक्ररेषा। तर ही वक्ररेषा कोणत्या प्रकारच्या प्राण्यांची जीवसंख्या दर्शवते? ऑप्शन 4 दिलेले आहेत। पहिला ऑप्शन हंगामी प्रजनन करणारे प्राणी, दुसरा ऑप्शन मानव, तिसरा ऑप्शन सतत वाढणारी जीवसंख्या, चौथा ऑप्शन सतत घटणारी जीवसंख्या। काल आपण सांगितलेलं होतं की ही हंगामी प्रजनन करणारे प्राणी यांची वक्ररेषा दर्शवलेली आहे। आता हंगामी प्रजनन करणारे म्हणून काल आपण डासांचा, मत्सरांचा, मॉस्किटोचं उदाहरण दिलेलं होतं। एका निश्चित कालावधीनंतर तापमानामध्ये जसं वाढ झालं तसं डासांची संख्या कमी होऊ लागतं असं सांगितलेलं होतं, म्हणून याचं उत्तर असेल हंगामी प्रजनन करणारे प्राणी। त्यानंतर दुसरा प्रश्न, धारण क्षमता, कॅरिंग कॅपॅसिटी। आता धारण क्षमता हा जीवसंख्येच्या आकाराचे नियंत्रण करणारा एक महत्त्वाचा घटक आहे। हा घटक कुठल्या प्रकारचा आहे? लक्ष द्या, धारण क्षमता हा जीवसंख्येच्या आकाराचे नियंत्रण करणारा एक महत्त्वाचा घटक आहे। हा घटक कुठल्या प्रकारचा आहे? पहिला ऑप्शन घनता आधारित घटक, दुसरा ऑप्शन घनता आधारित नसणारा घटक, तिसरा ऑप्शन भौतिक घटक आणि चौथा ऑप्शन बी आणि सी म्हणजेच घनता आधारित नसणारा घटक आणि भौतिक घटक। तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, घनता आधारित घटक आहे धारण क्षमता। काल आपण अभ्यासलेलं होतं। त्यानंतर तिसरा प्रश्न, भारताच्या लोकसंख्येबाबत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वय वितरणाचा पिरॅमिड लागू होतो? या ठिकाणी भारताच्या लोकसंख्येचा विचार केलेला आहे। भारताच्या लोकसंख्येबाबत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वय वितरणाचा पिरॅमिड लागू होतो? तर ए, चहादानीच्या आकाराचा पिरॅमिड। आता अनशेप चहादानीच्या आकाराचा पिरॅमिड हा जपानकरिता किंवा गिधाडांच्या घटत्या संख्येचा आपण दर्शवलेला पिरॅमिड असं म्हटलेलं होतं चहादानी। उभा पिरॅमिड, तिसरं घंटेच्या आकाराचा पिरॅमिड बेल शेप आणि ओपडा पिरॅमिड। यामधून घंटेच्या आकाराचा पिरॅमिड बेल शेप पिरॅमिड हा भारताच्या लोकसंख्येच्या बाबत आपण दर्शवू शकतो असं म्हटलेलं होतं। तर याचं उत्तर असेल सी। अशा पद्धतीने काल झालेल्या भागावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यानंतर आता पुढचा भाग, तर काल आपण पॉप्युलेशन बघितलेलं होतं। पॉप्युलेशन म्हणजे जीवसंख्या। यामध्ये म्हटलं होतं की ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ वन टाइप दॅट लाय ऑन द सेम एरिया, म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट कालावधीत जे विशिष्ट प्रकारची प्रजाती आढळून येत आहे ती म्हणजेच आपण त्या प्रजातीची जीवसंख्या असं म्हटलेलं होतं। आता या ठिकाणी दुसरी एक कन्सेप्ट आहे डिम्स। आता डिम्स म्हणजे काय आहे? तर या ठिकाणी बघा, एकच जी प्रजाती आहे, कोणती एक प्रजाती, एकच प्रजाती, परंतु या एकाच प्रजातीमध्ये भौगोलिक दृष्ट्या विविधता दिसून येते। भौगोलिक दृष्ट्या
विविधता दिसते म्हणजे ती वेगळी झालेली आहे. लक्ष द्या, जसं जीव संख्येचा आपण विचार केला होता काल, की एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट कालावधीत जी विशिष्ट प्रकारची जीवसंख्या सजीव संख्या आढळून येत आहे त्याला आपण जीवसंख्या म्हटलेलं होतं. आता त्या ठिकाणी जे एकाच प्रकारचे सजीव म्हटलेलं होतं त्याच एकाच प्रकारच्या सजीवांचं भौगोलिक दृष्ट्या जेव्हा आपण त्यामध्ये बदल झालं असं म्हणूया किंवा स्थितीमध्ये स्थळामध्ये बदल झालं असं म्हणू आणि त्या वेळेनुसार बदल होऊन जे काही जीव आपल्याला अनुभवास येतात त्यांना आपण डिम्स म्हणतोय. जसं आपण मेळघाटातील वाघांचं उदाहरण दिलं होतं. आता मेळघाटमधील जे वाघ आहेत, मेळघाटमधील वाघ आता प्रजाती आहे, एकच प्रजाती म्हणजे या ठिकाणी मेळघाटमधील वाघांचाच विचार केला, भौगोलिक दृष्ट्या त्यामध्ये काही बदल झाले म्हणजेच त्यांच्या स्थळामध्ये बदल झालं. आता हे मेळघाटातून दुसरीकडे स्थलांतर केलेले आहेत. आता स्थलांतर करण्यामागे काय कारण आहे तर त्यांचे जे काही गरजा आहेत त्या गरजा त्या विशिष्ट ठिकाणी पूर्ण होऊ न शकल्यामुळे ते त्या ठिकाणावरील जे प्राणी आहेत किंवा जीव आहेत ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. मग असं स्थलांतर केल्यानंतर जसं वाघ आहे अन्नाकरिता पाण्याकरिता म्हणजेच गरजेकरिता दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतो आणि स्थलांतर केल्यानंतर हा दुसऱ्या लगतच्या परिसरामध्ये किंवा त्यानंतरच्या परिसरामध्ये जेव्हा आढळतं तर हा दुसरा परिसर झाला. ठीक आहे, या दुसऱ्या परिसरामध्ये ते वाघ गेल्यानंतर या मेळघाटातील वाघ आणि इथेही वाघच आहे, प्रजाती एकच आहे. मेळघाटमधील वाघ आणि दुसऱ्या परिसरात स्थलांतर केल्यानंतरचे वाघ प्रजाती वेगळेच आहे, परंतु भौगोलिक दृष्ट्या त्यामध्ये काही बदल दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी तापमान आणि इतर भौगोलिक पर्यावरण याचा परिणाम होऊन या वाघांमधील काही लक्षणांमध्ये थोडंसं बदल दिसू येऊ शकतो. याच्यावर विशेषतः या दोघांमध्ये काही बदल दिसून येऊ शकतं. हा बदल झाल्यानंतर जे काही नवीन प्रजाती म्हणजेच इथलीच प्रजाती परंतु नव्या रूपाने इथं दिसून येणारी प्रजाती यांना आपण डिम्स म्हणतोय. मग डिम्स कोणते? हे जे आधीचेच आहे, एकच प्रजाती आहे परंतु भौगोलिक दृष्ट्या त्या बदल झालेले आहेत ती प्रजाती. मग अशा ठिकाणी आपण म्हणूया की त्यांच्या परिस्थितीनुसार इथले जसं आपण बंगाल टायगर म्हणतोय, बंगाल टायगर म्हणजेच काय पश्चिम बंगालमधील काही कारणास्तव जसं ब्रिटिशांच्या काळात वगैरे तिथले बंगाल टायगरांना अंदमान निकोबार बेटांमध्ये पण नेऊन सोडण्यात आलेलं होतं. आता बंगाल टायगर त्यांना जो परिसर आणि तिथला वातावरण हा पोषक ठरलेलं होतं, त्याच बंगाल टायगरला जेव्हा आपण अंदमान आणि निकोबार मध्ये नेऊन सोडलेलं होतं असं म्हणतोय तर अंदमान आणि निकोबारची परिस्थिती वेगळी असू शकते. मग बंगाल टायगरला बंगाल प्रदेशामध्ये जी परिस्थितीमध्ये राहायची सवय होती आता ती सवय अंदमान आणि निकोबार या ठिकाणी त्यांना गरजेची उरलेली नाही. मग अंदमान आणि निकोबार मधील वातावरण तिथली परिस्थितीशी स्वतःला जुळवून कोणी घेतलं तर ते बंगाल टायगर जे अंदमानामध्ये आता वावरतात. म्हणजे या ठिकाणी भौगोलिक दृष्ट्या वेगळेपणा आलेला आहे परंतु प्रजाती एकच आहे. मग अशा वेळी बंगाल टायगरची जी प्रजाती अंदमान निकोबार मध्ये आहे तिला आपण काय म्हणूया? डिम्स म्हणूया, कारण त्यामध्ये भौगोलिक दृष्ट्या काही बदल झालेले असतात म्हणून. मग हे झाले डिम्स संकल्पना. त्यानंतर दुसरी संकल्पना आपण अभ्यासूया ज्याला सक्सेशन म्हटलं जातं. अनुक्रमण. अनुक्रमणाचे दोन प्रकार आहेत. पहिलं प्रायमरी सक्सेशन, प्राथमिक अनुक्रमण, प्रायमरी सक्सेशन, आणि दुसरं
दुय्यम अनुक्रमण, सेकंडरी सक्सेशन, दुय्यम अनुक्रमण. आता प्रायमरी सक्सेशन आणि सेकंडरी सक्सेशन हे नेमकं काय आहे, सक्सेशन हे नेमकं काय आहे ते आपण थोडंसं समजून घेऊ. एक उदाहरण देतोय, त्या आधारे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. जशी पृथ्वीची उत्पत्ती आपण म्हणतोय, ओके, ही पृथ्वी आहे. सुरुवातीला जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली, तर पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतर त्या पृथ्वीवर, लक्ष द्या, त्या पृथ्वीवर वातावरण तयार व्हायला लक्षावधी कालावधी लागला. एकदा पृथ्वीवर वातावरण तयार झालं, वातावरण तयार झाल्यानंतर जे काही प्लेट्स आपण म्हणतोय, म्हणजेच पृथ्वीचे जो आवरण आहे, त्या आवरणामध्ये जो भूपृष्ठ म्हणतोय सुरुवातीला पृथ्वीच्या लगतचा भाग, ओके, सरफेस एरिया, भूपृष्ठ, त्या भूपृष्ठाची निर्मिती झाली. मग भूपृष्ठाची निर्मिती झाली, त्यामध्ये माती आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच एकंदरीत सुरुवातीला जी पृथ्वी आहे, ती पृथ्वी हा वायूचा गोळाच होता. जसं सूर्य आहे की नाही, त्यासारखा वायूचा गोळा होता. जॉग्राफीमध्ये आपण पुढे शिकूया की कोणत्या सिद्धांतानुसार पृथ्वीची निर्मिती झालेली आहे, कशी झालेली आहे, काय त्यामध्ये फॅक्टर्स आपण गृहीत धरणार आहोत, हे सगळे आपण अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपण म्हणतोय की जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली, पृथ्वी एका वायूच्या गोळ्या स्वरूपात होती. कालांतराने त्यामध्ये वातावरण निर्मिती झाली, जमिनीची निर्मिती झाली, म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागाची निर्मिती झाली. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाची निर्मिती झाल्यानंतर मग हळूहळू या पृथ्वीच्या पृष्ठभागावर मग जीवांची निर्मिती झाली. त्याआधी पाणी निर्माण झालं, पाण्यामध्ये मग जे काही आदिजीव आहेत, एक पेशीय सजीवांची निर्मिती झाली, ज्यांना आपण किंगडम मोनेरामधील घटक म्हणतोय किंवा आदिजीव म्हणतोय, यांची निर्मिती झाली, प्रोकॅरियोट्स. आणि त्यानंतर हळूहळू त्यांच्यापासून मग बहुपेशीय रचना असलेले जे काही जीव आहेत, मल्टीसेल्युलर, त्यांची निर्मिती झाली. आणि अशा प्रकारे एका सजीवांपासून एक सजीव विकसित झालं की त्याच्या पुढच्या पिढीमध्ये हा जो विकासाचा जो टप्पा होता, तो टप्पा सतत सुरू राहिला आणि त्यापासून संपूर्ण जीवांची निर्मिती झाली. मग या ठिकाणी आपण काय म्हणतोय की सुरुवातीला जेव्हा पृथ्वीवर जीव नव्हते, पोषक वातावरण निर्मिती झालेली नव्हती, तेव्हा पृथ्वीवर कुठल्याही प्रकारचं वातावरण नव्हतं. आणि जेव्हा वातावरण निर्मिती झाली, सजीवांच्या वाढीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली, त्यानंतर मग तिथं जे जीव निर्मिती झालेली आहे, ते जीव आपण कोणत्या सक्सेशन थ्रू, तर प्राथमिक सक्सेशन थ्रू निर्माण झाले असेल. सक्सेशन म्हणजेच काय, अंतर्गत सजीवांच्या वाढी आणि विकासाच्या दरम्यान अंतर्गत जे बदल घडून येतं, जे कायमस्वरूपी टिकणारे बदल असतात, ते बदल म्हणजेच या ठिकाणी अनुक्रमण आपण म्हणूया. मग अनुक्रमण यामध्ये आपण काय म्हणतोय की एखाद्या जीवामध्ये जे कायम स्वरूपामध्ये जे बदल निर्माण झालेले असतात, बदल झालेले असतात, ते या अनुक्रमणा अंतर्गत आपण अभ्यासतो. त्याचेच दोन प्रकार बघतोय, प्राथमिक अनुक्रमण आणि दुय्यम अनुक्रमण, प्रायमरी सक्सेशन आणि सेकंडरी सक्सेशन. तर प्रायमरी सक्सेशन मध्ये आपण म्हणूया की जेव्हा कुठल्याही प्रकारची परिस्थिती, पोषक परिस्थिती निर्माण झालेली नव्हती, जेव्हा ती पोषक परिस्थिती निर्माण झाली पृथ्वीवर, त्यानंतर तिथे जे नव्याने जीव निर्माण झालेत आणि मग त्या जीवांमध्ये तिथल्या वातावरणाला एक्सेप्ट करण्याची जी क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली, तिथल्या वातावरणानुरूप स्वतःमध्ये बदल घडवण्याची जी क्षमता निर्माण झाली, ते कोणत्या सक्सेशन थ्रू, प्राथमिक सक्सेशन. मग आता या ठिकाणी लक्ष द्या, म्हणजेच माती सुद्धा नव्याने तयार झाली, वातावरण सुद्धा नव्याने तयार झालं, त्यानंतर तिथं जीव निर्माण झालेत, ते प्राथमिक अनुक्रमणाचं उदाहरण असेल. मग दुय्यम अनुक्रमण आता नेमकं काय, तर बघा, पृथ्वीची निर्मिती झाली, सजीव निर्माण झालेत, हे सजीव प्राथमिक सक्सेशन, प्रायमरी सक्सेशन म्हणजेच प्राथमिक अनुक्रमणामध्ये आपण म्हणतो. परंतु काही कारणास्तव मग
त्या पृथ्वीचं जे काही जीव समुदाय आहे, जी काही जीवसृष्टी आहे, त्या जीवसृष्टीला हानी पोचली असेल. जसं आपण ज्युरॅसिक पिरियडमध्ये म्हणतोय की उल्का, एका थेरीनुसार उल्का पिंड येऊन आदळलं पृथ्वीवर आणि त्यानुसार संपूर्ण पृथ्वीचं जो वरचं आवरण आहे त्यामध्ये खूप जास्त उष्णता निर्माण झाली आणि त्यामध्ये सगळे जे काही त्या काळामध्ये असणारे जे जीवसमुदाय आहेत, जी जीवसृष्टी आहे ती नष्ट झाली, असं आपण बऱ्याच पुस्तकांमध्ये अभ्यासलेलं आहे. आता सुरुवातीला प्राथमिक अनुक्रमणानुसार जी जीवसृष्टी निर्माण झालेली होती आता ती नष्ट झालेली आहे. परंतु जीवसृष्टीच्या वाढीसाठी, विकासासाठी, नवनिर्मितीसाठी जे परिसर, जे वातावरण पाहिजे ते वातावरण ऑलरेडी प्राथमिक सक्सेशन थ्रू तयार झालेलं आहे. मग अशा वातावरणामध्ये नव्याने एखादी जीवसृष्टी निर्माण झाली असेल तर ती जीवसृष्टी या दुय्यम अनुक्रमणामध्ये आपण गृहीत धरतोय. मग प्राथमिक अनुक्रमण आणि दुय्यम अनुक्रमण या दोघांमध्ये काय फरक आहे तर कोणत्याही प्रकारची परिस्थिती, पोषक परिस्थिती निर्माण झालेली नसताना त्यामध्ये नव्याने जेव्हा जीवनिर्मिती होत आहे ते प्राथमिक सक्सेशन. आणि दुय्यम सक्सेशन म्हणजे दुय्यम अनुक्रमण काय तर जिथं ऑलरेडी पोषक परिस्थिती आहे तिथं नवीन निर्मिती होणे, नवीन प्रकारचे बदल होणे सजीवामध्ये, ते दुय्यम अनुक्रमणामध्ये आपण म्हणतो आहे. मग दुय्यम अनुक्रमणाचा भाग हा पुढे जास्त विस्तारित भाग आपण अभ्यासतो. दुय्यम अनुक्रमण मध्ये जसं आपण म्हटलं की परिस्थिती ऑलरेडी तयार झालेली आहे, तिथं नवीन सजीव निर्मिती होत आहे आणि त्यामध्ये नवीन नवीन प्रकारचे बदल होत आहेत ते. मग याचा पुढील विस्तारित भाग परत आपण असं म्हणूया. उदाहरण द्यायचं म्हटलं तर लक्ष द्या, जसं आत्ताच उदाहरण दिलं होतं डेम्सचा. डेम्समध्ये काय झालेलं होतं की बंगालमध्ये जे वाघ आहेत, बंगाल टायगर्स, त्यांची काही कारणामुळे, आता ते इंग्रजांच्या विविध धोरणांमुळे असू शकतात किंवा कुठल्याही कारणामुळे असो, त्यांनी ते वाघ म्हणजे बंगालचे वाघ आता अंदमान निकोबारमध्ये गेले. दोन्ही ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे, परंतु बंगालच्या वाघांना त्या अंदमान निकोबारमध्ये जगायचं आहे. त्या जगण्याकरिता त्यांच्यामध्ये जे बदल घडून आलेले आहेत, म्हणजे तिथला वातावरण पोषक नसताना सुद्धा त्या ठिकाणी स्वतःच्या अंतर्गत बदल घडून आणून त्या ठिकाणी टिकणे, हे कुठल्या सक्सेशनचं, कुठल्या अनुक्रमणाचं उदाहरण असेल तर ते असेल दुय्यम अनुक्रमणाचं उदाहरण. परत एक उदाहरण देतोय. आता लक्ष द्या, जे ब्रिटिश लोक आहेत किंवा आपण म्हणूया की पश्चिमी देशांमधील जे लोक आहेत, ते लोक भारतातील जे जास्त तापमानाचा प्रदेश आहे, जसं आपण साऊथ इंडियाचा भाग म्हणतोय, त्या साऊथ इंडियामध्ये ते सहज जगू शकत नव्हते. म्हणजे एखाद्या कॅनेडियन व्यक्ती किंवा सरळ आपण आपल्या देशामध्ये ब्रिटिश लोक आलेले होते, शेकडो वर्षे त्यांनी राज्य केलं, त्यांचंच उदाहरण घेऊ की ते सुरुवातीला जसं ब्रिटनमधून जेव्हा आले तेव्हा दुपारच्या वेळेस किंवा उन्हाळ्याच्या दिवसात त्या आपल्या दक्षिण भारतामध्ये राहू शकत नव्हते, कारण तिथलं तापमान जास्त आहे. त्या लोकांना सवय नव्हती त्या भारतातील, दक्षिण भारतातील तापमान सहन करण्याची. मग अशा वेळेस काही लोकांना सुरुवातीला असंख्य त्रास, असंख्य वेदना सहन कराव्या लागलेल्या असू शकतात, परंतु कालांतराने ते ब्रिटिश व्यक्ती त्याच ठिकाणी एक प्रकारे काही काळाकरिता का होईना परंतु जास्त वेळेकरिता तिथं थांबलेत, म्हणजे एक प्रकारे स्थायिक झालेत. मग हळूहळू त्या ब्रिटिशांना तिथल्या वातावरणाची सवय झाली. मग तिथल्या वातावरणाची सवय झाली, आता ते ब्रिटिश लोक तिथल्या उष्ण प्रदेशामध्ये, तिथल्या जास्त उष्णतेच्या प्रदेशामध्ये आता निवांतपणे आरामात राहू शकतात, जगू शकतात. त्यांचे जे मुलं आहेत त्यांचा अनुवंश हा ब्रिटन मधला असेल, परंतु त्यांचा जन्म आता इथं झालं दक्षिण भारतामध्ये. मग आता त्यांना तिथली परिस्थिती ही अवघड वाटण्यासारखी नाहीये, कारण जन्मच तिथं झालेला आहे आणि त्यांच्या वडिलांमध्ये जे दुय्यम सक्सेशन घडून आलं तिथल्या पोषक वातावरणाशी, तिथल्या म्हणजेच अपोषक वातावरणाशी जुळवून घेण्याचं
जे कौशल्य प्राप्त झालं ते आपण सेकंडरी सक्सेशन मध्ये अनुभवतोय, ते सक्सेशन आता त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये सतत सुरू राहील. हे झालं दुय्यम सक्सेशन. तर निश्चितच आता दुय्यम सक्सेशन काय आहे आणि प्राथमिक सक्सेशन काय आहे, प्रायमरी सक्सेशन काय आहे, या दोघांमधला फरक काय आहे, दोघांमध्ये बदल कसा आहे ते तुमच्या निश्चितच लक्षात आले असतील. कुणाला काही अडचणी असेल तर तुम्ही विचारू शकताय. रिप्लाय करा. ओके, हा क्लिअर. यस, बरं, आतापर्यंत जे समजावून सांगितलं ते समजलेलं आहे. हा, ओके. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण अभ्यासतोय जीव समुदाय, कम्युनिटी. परत एक प्रश्न होतो, सेकंडरी सक्सेशन. हा, सेकंडरी सक्सेशन मध्ये आपण असं म्हणू की ऑलरेडी जे सजीव आहेत त्या सजीवांमध्ये जे जेनेटिक बदल दिसून येतात, जेनेटिक बदल झाल्यानंतर ते सजीव जगू लागतात, ते सेकंडरी सक्सेशनच्या उदाहरणामध्ये आपण म्हणू. ओके, हा. देन आता जीव समुदाय. कम्युनिटी, जीव समुदाय. Population that lives together in a defined area. आता लक्ष द्या, एका विशिष्ट प्रदेशाचा विचार करतोय. त्या विशिष्ट प्रदेशामध्ये जे सर्व प्रकारचे जीव आहेत त्या जीवांच्या समूहाला आपण जीव समुदाय म्हणतोय. पॉप्युलेशन दॅट लिव्स टुगेदर इन अ डिफाइंड एरिया. आता या ठिकाणी हा एक परिसर आहे, ए परिसर. या ए परिसरामध्ये जे जीव आहेत, जैविक घटक आहेत. आता जैविक म्हणजेच काय तर बायोटिक. जैविक घटक आणि त्यांचे समूह. आता जैविक घटक म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊ. जैविक घटक म्हणजे जेवढे काही सजीव आहेत ते सजीव. त्या ठिकाणी एका विशिष्ट प्रजातीचा आता आपण उल्लेख करीत नाहीये. त्या विशिष्ट प्रदेशामध्ये, विशिष्ट परिसरामध्ये जेवढे काही सजीव असतील, मग कीटक असतील, त्या ठिकाणी विविध सर्पसृष्टी असेल, म्हणजे त्या ठिकाणी रेप्टाइल्स असतील, त्या ठिकाणी विविध कीटक, पक्षी, पशु, हे सगळे आले. हे सर्वांचा समूह म्हणजेच काय तर जीव समुदाय. एका विशिष्ट परिसरामध्ये जैविक घटकाचा समूह म्हणजे त्या ठिकाणी जे विविध प्रकारचे जीव आहेत, सजीव आहेत, त्या सजीवांच्या समूहाला आपण म्हणतोय जीव समुदाय. मग आता समुदाय म्हटलं की त्या ठिकाणी आपल्या पुढे येत आहे की विविध प्रकारचे सजीव त्या ठिकाणी जगतायत. मग त्या जगण्याच्या परिस्थितीनुसार काही सजीवांना पोषक अन्न प्राप्त होणार नाही, काही सजीवांना पोषक अन्न प्राप्त होईल. ज्या सजीवांना पोषक अन्न प्राप्त होऊ शकणार नाही ते सजीव आपल्या अन्नाकरिता धडपडतील. मग अशा ठिकाणी जे वरचढ ठरणारे प्राणी आहेत ते वरचढ ठरणारे प्राणी अशा जे लहान स्वरूपातील प्राण्यांच्या अन्नांवर हल्ले करू शकतात आणि मग अशा वेळेस या प्राण्यांचा एकतर मृत्यू होतो किंवा ते प्राणी दुसरी ठिकाणी स्थलांतर करतात. हा जीव समुदायामधील स्थलांतराचा भाग झाला. आता जे आपण म्हणतोय ना, जीव समुदायातील स्थलांतरास कोणते घटक, कोणते कारण जबाबदार आहेत, असं आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा काय असेल, या ठिकाणी स्पर्धा आहे, जगण्याची स्पर्धा आहे आणि म्हणूनच जीव समुदायामधील स्थलांतर घडून येऊ शकतं. मग ती स्पर्धा कसं, जे आत्ताच सांगितलं की समजा आता उदाहरण म्हटलं एकाच परिसरामध्ये, कारण परिसर तर एकच आहे, या ठिकाणी हरणं आहेत,
या ठिकाणी गाई म्हशींचे कळप आहेत. सर्वांना अन्नासाठी कशावर म्हणजेच अवलंबून राहावं लागतं, तर हिरवं गवत आहे ते, झाडांचे पानं आहेत ते त्यावर. आता विचार करा, जंगल परिसर एकच आहे, परंतु कळप आहे, त्यामध्ये हरणं आलेत, त्यामध्ये गाई म्हशी सर्व आलेत, जे शाकभक्षी आहेत, हर्बिव्हरस प्राणी आहेत ते आलेत. मग अशांना तिथल्या परिसरामध्ये जो अन्न घटक आहे तो अन्न घटक जर पुरेसा असेल तर सर्वजण आनंदाने त्या ठिकाणी वावरू शकते. परंतु अन्न घटकाची कमतरता झाल्यास त्या ठिकाणाहून निश्चितच ते इतर सजीव बाहेर पडायचा प्रयत्न करतील, कारण तिथं स्पर्धा आली आणि स्पर्धेमध्ये जो टिकून राहिला तो तिथं टिकेल आणि जो स्पर्धेमध्ये बसू शकत नाही तो दुसरीकडे स्थलांतर करेल. म्हणून आपण असं म्हणतोय की या ठिकाणी स्थलांतर सुद्धा दिसून येतो. जीव समुदायातील स्थलांतर त्यालाच म्हटलं जातं. त्यानंतर जीव समुदाय आणि जीव समुदायाच्या नंतर आपण बघतोय परिसंस्था. आता परिसंस्थेच्या आधी इकोटोन आणि एज इफेक्ट हा बघूया. हा, तर सर्वप्रथम बघा, या ठिकाणी प्रश्न कन्सेप्च्युअल येतात. ते कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कन्सेप्ट समजणं जास्त महत्त्वाचं आहे. तर आत्ताच आपण जीव समुदाय बघितलं. जीव समुदायानंतर या ठिकाणी आपण इकोटोन अभ्यासतोय. आता इकोटोन म्हणजे काय, नेमकं बदल काय आहे, फरक काय आहे? दोन प्रकारचे शब्द आहेत, इकोटोन आणि किस्टोन. या दोघांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. आता इकोटोन म्हटलं तर नेमकं काय, आपण जीव समुदाय ज्या ठिकाणी वावरतो ना तो प्रदेश म्हणतोय. हा ए परिसर, हा बी परिसर. ओके, आता ए परिसर ज्याला आपण जंगल म्हणतोय, बी परिसर याला आपण नदी म्हणूया. आता ए परिसर जंगल आणि बी परिसर नदी, या दोघांच्या दरम्यानचा संक्रमणात्मक प्रदेश जो आहे त्याला आपण म्हणतोय इकोटोन. जसं या ठिकाणी हा जंगल भाग आहे, इथून नदी वाहत आहे. ओके, इथून वाहते नदी. आता लक्ष द्या, काही सजीव हे या ठिकाणी म्हणजेच जंगलामध्ये आहेत, काही सजीव या ए परिसरामध्ये म्हणजे जंगलामध्ये आहेत, काही सजीव या बी परिसरामध्ये म्हणजेच पाण्यामध्ये म्हणजे नदीमध्ये आहे. मग आता इकोटोन म्हणजेच काय, तर दोन परिसराच्या दरम्यानचा जो संक्रमणात्मक प्रदेश आहे, ट्रान्झिशन झोन आहे, त्याला आपण काय म्हणतोय तर इकोटोन म्हणतो. मग तो नेमकं कसं, इथं जंगल आहे, जंगल जिथं संपतं आणि नदी जिथं संपलेली आहे त्या दरम्यान म्हणजे नदीच्या किनारपट्टीवरील भाग आणि जंगलाचा शेवटचा भाग, या दरम्यानचा जो संक्रमणात्मक प्रदेश आहे तो म्हणजे इकोटोन आहे. मग आता दोघांची तुलना करता या ठिकाणी लक्ष द्या काय सांगतोय, या ए परिसरामध्ये आणि बी परिसरामध्ये जी जैवविविधता आहे म्हणजे विविध प्रकारच्या सजीवां समूह ज्या ठिकाणी वाढतात ते जैवविविधतेचे क्षेत्र आपण म्हणतो. मग जी जैवविविधता आहे ती जैवविविधता, मग ते जंगलामधील सजीवांची जैवविविधता असो की या पाण्यामधील वाढणाऱ्या सजीवांची जैवविविधता असो, त्या दोघांच्या तुलनेत या
इकोटोन मधील म्हणजे या संक्रमणात्मक प्रदेशामधील जैवविविधता ही जास्त आढळते. आता जास्त आढळण्यामध्ये कारण काय आहे तर या ठिकाणी एकतर पूर्ण जंगलच आहे, इथं पूर्ण पाणीच आहे, आणि हा जो परिसर आहे इथं जंगलाचा भाग म्हणजे गवताळ प्रदेश पण आलेला आहे आणि पाणी पण आलेलं आहे. त्यामुळे अशा ठिकाणी विविध प्रकारचे जीव जंतू सजीव या ठिकाणी वाढतील, त्यांचा विकास होईल, या ठिकाणी सजीवांची संख्या जास्त असेल आणि म्हणून हा प्रदेश आपण जैव विविधतेने नटलेला समृद्ध असलेला प्रदेश असं आपण म्हणतोय. त्यानंतर जेव्हा आपण या ठिकाणी सीमा परिमाणाचं उदाहरण घेऊया. सीमा एक्झॅक्ट म्हणजेच काय, सीमा परिमाण. आता जे इकोटोन आहे या इकोटोनचा विचार केला तर इथं काही स्थान विशिष्ट प्रजाती सुद्धा असतात. आता स्थान विशिष्ट एंडेमिक, स्थान विशिष्ट प्रजाती लक्ष द्या. इकोटोन मध्ये आपण म्हटलं की दोन परिसरांच्या दरम्यानचा जो संक्रमणात्मक प्रदेश आहे तो इकोटोन, आणि त्या परिसरामध्ये जे स्थान विशिष्ट प्रजाती आहेत. आता स्थान विशिष्ट ज्याला आपण एंडेमिक स्पीसीज कोणते म्हणूया तर असे सजीव जे एका विशिष्ट प्रदेशातच आढळतात, दुसरीकडे ते आढळत नाही, असे सजीव. म्हणजे इथं आढळणार जो आपण म्हणूया की इकोटोन मधील जो संक्रमणात्मक म्हणजे इकोटोन मध्ये आढळणार जो एखादा सजीव आहे तो सजीव त्याच इकोटोन मध्ये त्याच क्षेत्रामध्ये संक्रमणात्मक क्षेत्रामध्ये आढळतं, दुसरीकडे कुठेही आढळणार नाही, आढळत नाही. ते म्हणजेच कोणते तर स्थान विशिष्ट प्रजाती. मग अशा स्थान विशिष्ट प्रजातींना ज्या ठिकाणी निवासस्थान पुरवितोय तो इकोटोन. ओके, ते स्थान विशिष्ट प्रजाती आणि त्यांची बाकी इकोटोन मधील जैवविविधता हे दोन्ही आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. इकोटोन मधील जैवविविधता ही इतर दोन्ही परिसराच्या तुलनेत जास्त असतं आणि या इकोटोन मध्ये जे स्थान विशिष्ट प्रजातींना सामावून घेण्याची जी क्षमता असते या इकोटोनची त्याला आपण सीमा परिणाम म्हणतोय. ते सीमा परिणाम, काही स्थान विशिष्ट प्रजाती फक्त याच क्षेत्रामध्ये आढळतात, दुसरीकडे आढळणार नाही. त्यानंतर जसं आपण कीस्टोन म्हटलं, हे कीस्टोन ही संकल्पना सुद्धा समजून घेऊ. खूप छोटी छोटी संकल्पना आहे, या संकल्पनांवर आधारित खूप काही प्रश्न विचारले जातात असं नाही, परंतु कधी प्रश्न आलं तर आपल्याला माहित असावं म्हणून आपण हे सगळे कन्सेप्ट सुद्धा अभ्यासतो आहे. म्हणून यांना खूप जास्त लांबवण्याचा अर्थ नाही, फक्त त्यांचा त्या कन्सेप्टचा अर्थ काय आहे ते समजून घेऊ आपण. जसं तिथं कीस्टोन, कीस्टोन किंवा कुंजीशिळा, कीस्टोन किंवा कुंजीशिळा. आता काय आहे कीस्टोन आणि कुंजीशिळा? लक्ष द्या. एखादी जीव, कोणताही सजीव त्यांच्या संख्येपेक्षा जास्तपणे परिणाम जर पर्यावरणावर, वातावरणावर, परिस्थितीवर करीत असले तर त्या प्रजातीला, त्या जीव प्रजातीला आपण कीस्टोन म्हणतो. आता कीस्टोनचा अर्थ काय होतं? आधीच्या काळामध्ये बिल्डिंग स्ट्रक्चर जेव्हा व्हायचं ना तर जो डोअर आहे त्या डोअरच्या वर किंवा बिल्डिंग मध्ये असे जे कॉलम असायचे, त्या कॉलमच्या वर जेव्हा स्लॅब द्यायचं वेळ यायचं तेव्हा स्लॅब देताना एका विशिष्ट रचनेमध्ये दगडांची मांडणी केली जायची आणि या दगडांमध्ये मुख्य एक दगड असा असायचं की तो दगड हा इतर दगडांना लॉक करायचा.
आता समजा हा दगड जर आपण काढलं तर ही इमारत पडेल. मग या एकाच दगडावर, या मुख्य दगडावर हे संपूर्ण इमारत उभारली गेलेली आहे असं म्हणणं सुद्धा सोयीस्कर ठरतं. कारण हा एक दगड जर इथून काढलं तर हा जो स्ट्रक्चर या ठिकाणी निर्माण झालेला आहे हा स्ट्रक्चर नाहीसा होईल. म्हणजे या स्ट्रक्चरचं अस्तित्व कशावर डिपेंड आहे? या एका दगडावर. आणि म्हणून याला कीस्टोन म्हटलं जातं. आता आपल्या परिसरामध्ये जे काही जीव समुदाय आहे, जी काही जीवसृष्टी आढळते, त्या जीवसृष्ट्यांना टिकवून ठेवणारे काही वेगळे सजीव किंवा विविध प्रजात्या आपल्याला दिसून येतात जे कीस्टोनची भूमिका पार पाडतात. आता ती कशी? आता कीस्टोन, आता नेमकं कीस्टोन म्हणजे काय ते समजलं असेल की एक प्रजाती, कुठलीही प्रजाती असेल, एक प्रजाती, एक विशिष्ट प्रजाती त्यांच्या संख्येपेक्षा जास्त स्वरूपात आपल्या परिसरावर, आपल्या जीव सृष्टीवर परिणाम करतात, जास्त स्वरूपात परिणाम करतात. त्या प्रजातीला आपण कीस्टोन प्रजाती असं म्हणतोय. म्हणजेच काय? त्या प्रजातींची संख्या जेवढी आहे ना त्या संख्येपेक्षा जास्त परिणाम ते परिसरावर करतात, त्या जीवसृष्टीवर करतात. म्हणून त्या प्रजातीला आपण कीस्टोन प्रजाती म्हणतोय. मग यामध्ये एक स्टारफिश, ज्याला आपण स्टार मासा म्हणूया, दुसरं हमिंगबर्ड, आणि तिसरं अंजीर, हे तिन्ही कीस्टोन आहेत. लक्षात असू द्या, कीस्टोन म्हणजेच काय? एखादी जीव किंवा एखाद्या प्रजातीच्या संख्येपेक्षा त्या प्रजातीचं जीवसृष्टीवर होणारा जो परिणाम आहे तो जास्त असतं. त्या प्रजातीला आपण कीस्टोन प्रजाती किंवा कुंजी शिळा असं म्हणतोय. मग असे कोणते कोणते आहेत? तर स्टार मासा, हमिंगबर्ड आणि अंजीर. यामध्ये पहिलं उदाहरण स्टार मासा, कुंजी शिळा म्हणून कशी काय आहे किंवा कीस्टोन प्रजाती असं का म्हटलं जातं ते लक्ष द्या. आता स्टार मासा म्हटलं तर या ठिकाणी आपण पॅसिफिक महासागराचं उदाहरण घेऊया. पॅसिफिक महासागरामध्ये जसं उत्तर अमेरिकेचा भाग, त्याच्या पश्चिमेला जो पॅसिफिक महासागर आहे त्या पश्चिमेच्या समुद्र किनारपट्टीवर पॅसिफिक महासागरामध्ये तिथं आपल्याला शिंपले दिसून येतात. आता शिंपले जे आहेत त्या शिंपल्यांची संख्या जर त्या ठिकाणी जास्त असेल, लक्ष द्या, त्या समुद्रामध्ये शिंपलेही आहेत आणि स्टार मासेही आहेत. आता स्टार फिशही आहेत. शिंपल्यांची संख्या त्या समुद्रामध्ये सतत वाढत जातात, परंतु स्टारफिश असल्यामुळे त्या शिंपल्यांची संख्या वाढणं कमी होतं. आता विचार करा, त्या समुद्रामध्ये पॅसिफिक महासागराचा पूर्व भाग किंवा उत्तर अमेरिकेची पश्चिम किनारपट्टी, त्या भागामध्ये जर असणारे स्टारफिश आपण बाजूला काढले तर नेमकं काय होईल? तर अशा वेळेस त्या ठिकाणी शिंपल्यांची संख्या वाढेल आणि संपूर्ण परिसर हा पूर्णपणे शिंपल्यांचाच होईल. शिंपले त्या समुद्र किनारपट्टीवर जे इतर सजीव आहेत, इतर जीव आहेत त्यांना वाढू देणार नाही. फक्त शिंपल्यांचीच संख्या वाढेल. दुसऱ्या ॲक्वाटिक जे काही म्हणजे जलचर प्राणी आहेत, जलचर वनस्पती आहेत, त्यांची वाढ शिंपले थांबवतील. म्हणजेच काय, एकंदरीत त्या ठिकाणी चालणारं जे काही फूड चेन आहे ती फूड चेन कोलमडेल. एकावर दुसरं, दुसऱ्यावर तिसरं जीव अवलंबून असतं, ती पूर्ण शृंखलाच त्या ठिकाणी तुटेल. मग अशा ठिकाणी काही प्रमाणात जर स्टारफिश सोडलं तर ते स्टारफिश शिंपल्यांच्या होणाऱ्या अमर्याद वाढीला आळा घालते. म्हणजे स्टारफिशमुळे शिंपल्यांची संख्या कमी होईल किंवा निश्चित राहील, जास्त वाढू देणार नाही. आता स्टारफिश खूप जास्त प्रमाणात नाही, खूप कमी प्रमाणात सोडले
तरीही ते शिंपल्यांचं जो काही प्रमाण आहे तो आटोक्यात आणू शकतं आणि त्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी त्या समुद्राच्या परिसरामध्ये इतर जीव समुदायास, इतर सजीवांस वाढण्यास मुभा मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी स्टारफिश हा अतिशय महत्वाची भूमिका बजावतो आणि म्हणून या स्टारफिशला आपण कीस्टोन म्हणतोय. कारण स्टारफिशमुळे काय होतं तर त्या शिंपल्यांची संख्या हे आटोक्यात आणल्या जातं आणि त्यामुळे तिथं इतर जीव प्रजाती वाढू लागतात. म्हणून हा स्टारफिश कीस्टोन आहे. त्यानंतर हमिंगबर्ड. आता हमिंगबर्ड हा जिथं वाळवंटी प्रदेश आहे, डेझर्ट एरिया, त्या डेझर्ट एरियामध्ये जे पॉलिनेशन प्रोसेस घडून येतं, परागण क्रिया घडून येतं, त्याकरिता अतिशय महत्वाचं आहे. तिथं 2 कारणं महत्वाची आहेत हमिंगबर्डमुळे. आता बघा, हमिंगबर्ड काही खूप जास्त प्रमाणामध्ये आढळत नाही. आता जर वाळवंटाचा विचार केला तर त्या वाळवंटामध्ये वाळू आणि काही प्रमाणात वनस्पती, काटेरी वनस्पती आढळते. त्या काटेरी वनस्पतींना पानं खूप लहान लहान बारीक बारीक असतात, लहान आकारातील पानं असतात. आता विचार करा की त्या ठिकाणी काही इन्सेक्ट्स सुद्धा आढळून येतात, कीटक वर्गीय सुद्धा आढळून येतात, खूप कमी प्रमाणात परंतु आढळतात. अशा ठिकाणी ते कीटक जर त्या वाळवंटामध्ये असणाऱ्या झाडांचे पानं खाऊ लागले तर काय होईल, झाडांना असणारे जे बारीक बारीक लहान आकारातील जे पानं आहेत ते नाहीसे होतील आणि त्यामुळे त्या वनस्पतीचा मृत्यू होईल. पहिलं. दुसरं, त्या वनस्पतीचं पॉलिनेशन प्रोसेस, परागण क्रियेतून नवीन वनस्पतीमध्ये रूपांतरण होतं. परंतु त्या वनस्पतीचं परागण घडून येण्याकरिता तिथं एखाद्या जीवाची गरज आहे जो या ठिकाणचं परागण दुसरीकडे दुसऱ्या वनस्पतीवर घेऊन जाईल आणि तिथं पॉलिनेशन प्रोसेस थ्रू नवनिर्मिती घडून येईल, नवीन वनस्पतीची निर्मिती होईल. आता बघा, इथं हमिंगबर्ड अशा वाळवंटी भागामध्ये आढळतं. वाळवंटी भागामध्ये हमिंगबर्ड आढळतं. तो हमिंगबर्ड काय करतात, सर्वप्रथम तिथं असणारे झाडांच्या लगत असणारे जे कीटक आहेत त्यांना खाऊन तो जगतो. त्यामुळे कीटकांमुळे जे लहान लहान सूक्ष्म आकारातील पानं आहेत ते पानं नाहीसे होण्याचा जो प्रकार आहे तो थांबतो, पहिला. आणि दुसरं, हमिंगबर्ड पॉलिनेशन क्रिया घडवून आणण्यास मदत करतं. आता हमिंगबर्डची जी संख्या आहे ती संख्या कमी राहील, परंतु त्या हमिंगबर्डमुळे जो परिणाम दिसून येतो तो परिणाम मोठा आहे. म्हणजे स्वतःच्या संख्येपेक्षा परिसरावर जास्त परिणाम घडवून आणणारे जे घटक असतात त्यांना आपण कीस्टोन प्रजाती म्हणतोय. तर ते कीस्टोन प्रजाती या ठिकाणी हमिंगबर्ड असेल. तर हमिंगबर्ड का, कारण या ठिकाणी सर्वात महत्वाचं जे पॉलिनेशन प्रोसेस आहे, परागण क्रिया घडवून आणण्यास जबाबदार कोण आहे, हमिंगबर्ड आहे वाळवंटी प्रदेशातील. त्यानंतर अंजीरचे झाड. अंजीरला सुद्धा आपण कीस्टोन प्रजाती म्हणतोय, वनस्पती आहे. आता अंजीर वनस्पती हे जनरली विविध भागामध्ये कुठल्याही जंगलामध्ये आढळतात. मग आता तो जंगल जर आपण म्हटलं, बघा, अंजीर या वनस्पतीचे झाड खूप मोठ्या प्रमाणात असतात असं नाहीये, परंतु अंजीर या वनस्पतीला जे काही फळं लागतात त्या फळांवर जे काही पानं लागतात त्या पानांवर वर्षभर इतर जीव प्रजाती जगू शकतात. आता जर आपण नागपूरचा परिसर म्हटलं, डेसिडियस फॉरेस्ट, पर्णपाती वने किंवा पानझडी वनांचा प्रदेश आपण म्हणतोय, या पानझडी वनांच्या प्रदेशामध्ये जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडांना पालवीच फुटलेली नसतं, पानच नसतात, मग पानं खाऊन जगणारे वनस्पती काय खाऊन जगणार? किंवा या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पानच नाही तर फळं असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अपवादाने फळं आढळतात. मग अशा ठिकाणी जे इतर जीवसृष्टी आहेत, कारण एका जीवावर दुसरं जीव अवलंबून असतं. हे शृंखला आहे ज्याला आपण फूडवेब, जे आपण पुढे अभ्यासणार आहोत, ते फूडवेब चालण्यामागे जबाबदार काय तर उत्पादक, प्रोड्युसर्स. मग उत्पादक घटक तिथं नाहीसारखी भूमिका बजावत असेल. नाहीसारखी का? कारण पानझडी वनं आहेत,
कमीत कमी जे प्राथमिक भक्षक आहेत, प्रायमरी कंझ्युमर्स, ते पानं खाऊन गवत खाऊन जगतं. परंतु अशा ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस आहेत, सर्व पानं झडलेले आहेत, गवत नाहीसं झालेलं आहे. मग अशा ठिकाणी काय खाऊन जगतील सजीव? जर अन्न मिळालं नाही तर त्या सजीवांचा मृत्यू होईल. मग अशा ठिकाणी अंजीर या वनस्पतीची संख्या खूप जास्त नाही, कमी प्रमाणात आहे. परंतु या अंजीरमुळे काय होतं, त्या परिसरामध्ये आढळणारे जे सजीव आहेत, शाकभक्षी आहेत, ते या अंजीर या वनस्पतीवर जगतं आणि जे फूड चेन आहे ते तुटण्यापासून रोखलं जातं. म्हणून या अंजीरला आपण कीस्टोन प्रजाती असे म्हणतोय. अशा प्रकारे आपण कीस्टोन प्रजाती बघितलं. पहिलं स्टारफिश, दुसरं हमिंगबर्ड, तिसरं अंजीर. तर लक्ष द्या, इथं इकोटोन आणि कीस्टोन या दोन्हीमध्ये फरक आहे. इकोटोन मध्ये आपण काय म्हटलं, तर दोन परिसरांच्या दरम्यानचा जो संक्रमणात्मक प्रदेश आहे, ज्या ठिकाणी विविधता जास्त आढळून येतं, तो इकोटोन म्हणून आपण गृहीत धरतोय. त्यानंतर कीस्टोन म्हणजेच काय, तर अशी प्रजाती ज्या प्रजातीच्या संख्येपेक्षा जास्त परिणाम जीवसृष्टीवर करतो, ते सगळे हे कीस्टोन प्रजाती किंवा कुंजीशिळा आपण म्हणतो आहे. तर अशा प्रकारे आपण जीवसमुदाय, इकोटोन आणि कुंजीशिळा म्हणजेच कीस्टोन अभ्यासलेलं आहे. कोणाला काही अडचण आहे का सांगा? समजलेलं आहे एवढं? समजलेलं आहे? ओके. त्यानंतर आपण परिसंस्था बघू, इकोसिस्टम. लक्ष द्या, आर्थर ट्रान्सली जे ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी परिसंस्थेची संकल्पना सर्वप्रथम मांडली. म्हणून परिसंस्थेसंबंधी आपण आर्थर ट्रान्सली यांचं नाव जोडतो. आता परिसंस्थेच्या आधी जे आपण जीव समुदाय म्हटलं, तर या जीव समुदाय आणि परिसंस्था या दोघांमधला फरक आपल्याला सर्वप्रथम माहीत असणं गरजेचं आहे. जसं जीव समुदाय म्हटलं, तर इथं आपण फक्त जैविक घटकाचा अभ्यास केला. ओके, फक्त जैविक घटकाचा अभ्यास आपण कशा अंतर्गत केला? जीव समुदायात. आणि परिसंस्थेमध्ये जैविक घटक येईल आणि अजैविक घटक येईल. आता जैविक घटक आणि अजैविक घटक या दोघांच्या एकीकरणातून आपण परिसंस्था अनुभवतोय. दोघांच्या एकीकरणात. मग असं आता परिसंस्थेमध्ये जैविक घटक म्हणजे कुठले आले? तर जैविक घटकामध्ये सर्व प्रकारचे जीव समुदाय आले, सर्व प्रकारचे जीव समुदाय. मग मला सांगा, परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम ही संकल्पना या जीव समुदायापेक्षा मोठी संकल्पना आहे की लहान संकल्पना आहे? निश्चितच मोठी संकल्पना आहे. कारण जर जीव समुदाय म्हणजेच काय, तर जैविक घटक, याला आपण जीव समुदाय म्हणतोय. आणि परिसंस्था म्हणजेच काय, जीव समुदाय प्लस अजैविक घटक यांना मिळून आपण परिसंस्था म्हणतोय. हे काय झालं? परिसंस्था. इथं जीव समुदाय सुद्धा आला आणि अजैविक घटक आले. जैविक घटक म्हणजेच बायोटिक आणि अजैविक म्हणजेच एबायोटिक. मग अजैविक घटकामध्ये काय काय येतात? तर या अजैविक घटकामध्ये जसं आपण म्हणूया ऊन म्हणजेच प्रकाश, हवा, त्यानंतर पाऊस, पाणी, त्यानंतर माती, दगड,
जे काही अजैविक घटक आपल्याला परिसरामध्ये दिसून येतील, जसं हा परिसर म्हटलं, या परिसरामध्ये जैविक घटकही आहेत आणि अजैविक घटकही आहेत. जसं मी या ठिकाणी उभा आहे, मी म्हणजे जैविक घटक, आणि इथं टेबल आहेत, लॅपटॉप आहे, बाकीचं सिस्टम आहे आपलं, इथं असणारे सगळे लाईट फॅन पासून सगळं हे कशामध्ये अजैविक घटकामध्ये येते. तर हे झाले अजैविक घटक. आता जैविक घटक सर्व सजीव आणि अजैविक घटक या दोघांच्या एकीकरणातून आपण म्हणतोय परिसंस्था, इकोसिस्टम. तर ते इकोसिस्टम काय आहे, कशा पद्धतीने आहे, पुढे कसं त्याचं कार्य राहतं, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे अभ्यासणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबतो आहे. कुणाला काही अडचणी असले तर प्रश्न करा, काही प्रॉब्लेम असले तर. दिसतंय? ओके, काही प्रश्न आहेत का स्टुडंट्स? हा, तर लक्ष द्या, परीक्षा जवळ येत आहे. पर्यावरण या विषयाचं महत्त्व खूप आहे. आपण पहिल्या लेक्चरमध्येच अभ्यासलं, अनुभवलं. आपल्याला परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं आहे आणि या यशस्वीतेकरिता आपण फक्त 2-4 पुस्तकं वाचून आपण असं म्हणूया की आपल्याला यश मिळेल, तर निश्चितच नाही. तुमचे काही अडचणी असले त्या अडचणी सोडविण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करीत आहोत. आमची पूर्ण टीम तुमच्या पाठीशी उभी आहे. फक्त तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि लेक्चर तुम्ही कंटिन्यू करायचं. तुमच्या सोयीकरिता तुमच्यापर्यंत पोचता यावं, तुम्हाला मार्गदर्शन करता यावं, म्हणूनच आम्ही आमची टीम हे सर्व दिवसरात्र एक करून आम्ही व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आम्हाला असा अनुभव येतो आहे की आपल्यामधील बरेच जे स्टुडंट्स आहेत ते स्टुडंट्स कारणं देऊन व्हिडिओ लेक्चरला अटेंड राहत नाहीत. प्रत्येकाला कारणं द्यायचं म्हटलं तर प्रत्येकाला कुठलं ना कुठलं कारण येतोच. घरी बसून त्या विशिष्ट वेळात आपण अभ्यास करतो म्हटलं तरी ते शक्य होत नाही, हेही मान्य आहे. नेटवर्कचे इश्यू असतील, प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी आहे, कारण लॉकडाऊनचा काळ चाललेला आहे आणि या काळामध्ये परिस्थितीमुळे स्टुडंट्स स्वतःच्या घरी, स्वतःच्या गावी आहे. निश्चितच यामध्ये दुमत नाही. परंतु अशा वेळेस जर तुम्ही स्वतः प्रयत्नशील नसले, तुम्ही स्वतः कारण शोधत बसले, तर आपल्या व्हिडिओ लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार नाही आणि त्याचा तोटा काय आहे हे पुढच्या येणाऱ्या काळ तुम्हाला निश्चितच शिकवेल. अपेक्षा हीच आहे की जो आम्ही हा उपक्रम राबवितो आहे, उपक्रम चालवितो आहे, या उपक्रमाला तुमची सर्वांची साथ सुद्धा महत्त्वाची आहे. तुमची साथ जर मिळाली, तुमचा पाठिंबा मिळाला, तरच आमच्या या व्हिडिओ लेक्चरला किंवा या उपक्रमाला एक नवी गती प्राप्त होईल आणि या सर्वांचा फायदा तुम्हालाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता व्हिडिओ लेक्चरला अटेंड राहा, त्यापासून फायदा घ्या, अशीच एक विनवणी आहे आमच्या सर्व टीमतर्फे. धन्यवाद.